नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर। आणि आज आपल्याला पाहिजे दशांश अपूर्णांक आणि त्याचा चढता क्रम किंवा उतरता क्रम आहे की नाही। म्हणजे दशांश अपूर्णांकातला लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आपल्याला पाहिजे। बऱ्याच मुलांना हे खूप कन्फ्यूज होतं, कारण संख्या अशी दिलेली असते की 0 पॉइंट, समजा एखादी संख्या दिलेली असेल आणि मग विद्यार्थी कन्फ्यूज होतात। 0.2 असं दिलेलं आहे आणि एका ठिकाणी दिलेलं आहे 0.1987 मग कोणची मोठी कोणची लहान, यामध्ये विद्यार्थ्यांना काय होतं, बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतं। तर हे जे बारीक सारीक कन्फ्युजन आहेत किंवा कधी कधी असं असतं 1.9, दुसरीकडे आहे 2.8, तिसरीकडे आहे 9.0, मग याच्यामध्ये नेमकं मोठं कोणतं किंवा काय, असे भरपूर याच्यामध्ये कन्फ्युजन असतात आणि प्रश्न असे विचारले जातात की तुम्हाला वारंवार कन्फ्यूज होतात। मग आता काय करायचं आपल्याला, एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने ट्रिक्स नुसार दशांश अपूर्णांकातला लहान मोठेपणा ठरवण्याची एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला। म्हणजे तुम्ही असं पाहिल्याबरोबर तुम्हाला उत्तर कळायला पाहिजे, अगदी काही सेकंदामध्ये, म्हणजे विदिन सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर आलं पाहिजे की दशांश अपूर्णांक कोणता लहान आहे कोणता मोठा आहे। तत्पूर्वी आपल्याला काय समजून घेणार आहे, एक साधी सिंपल गोष्ट की अंकांचं जे स्थान असतं कोणत्याही संख्येमधलं, ज्या काही संख्या असतील त्या संख्यांमधलं जे स्थान असतं ते स्थान आपण थोडक्यात समजून घेऊयात। बघा, एखादी संख्या दिली असेल आपल्याला 87,527 ही संख्या असेल, तर याच्यामध्ये बघा ह्या 7 ची जागा, प्रत्येकाची एक जागा ठरलेली आहे। 7 ची जागा आहे, 2 ची एक जागा आहे, 5 ची, 7 ची, 8 ची, या प्रत्येकाची एक एक जागा आहे। इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे। मग या 7 ची किंमत काय आहे रे बाळा, या 7 ची किंमत इथे 7च फक्त, काय, कारण ती एकक स्थानी आहे। या 7 ची किंमत मात्र 7 येत नाही, स्थानिक किंमत जर पाहिली आपण तर 7 येत नाही। दर्शनी किंमत दिसायला तर दोन्ही पण सारखे आहेत। दर्शनी किंमत म्हणजे काय, याचं जे नाव असतं ती त्याची दर्शनी किंमत असते। बघा, दर्शनी किंमत सांगण्याची सोपी ट्रिक सांगतो मी। हे जे अंक आहे, अंकाचं जे नाव असतं, पाच सिंपल, अंकाचं जे नाव असतं, तीच त्याची दर्शनी किंमत असते, तीच त्याची काय असते, दर्शनी किंमत असते। दर्शनी किंमत, ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, दर्शनी किंमत। अंकाचं जे नाव असतं, याचं नाव काय 7, मग याची दर्शनी किंमत किती आहे 7च। याचं नाव काय 7, मग याची दर्शनी किंमत किती आहे 7च। याचं नाव काय आहे, या अंकाचं नाव आहे 5, मग त्याची दर्शनी किंमत 5च। या अंकाचं नाव काय 2, मग त्याची दर्शनी किंमत 2च। या अंकाचं नाव काय 8, मग त्याची दर्शनी किंमत 8च। आपल्याकडे लय भारी ट्रिक्स आहेत भाऊ, म्हणजे असं ते समजून सांगायचं कामच नाही की जे दिसतंय तेच म्हणजे त्याच्या त्या, असं काही भानगड नाही। एकदम परफेक्ट सांगणार आणि परफेक्ट लक्षात राहणार की या ज्या अंकाचं जे नाव असतं तीच त्याची दर्शनी किंमत असते। समजा याच्यामध्ये एखाद्या अंकामध्ये तुम्हाला आलं 7507 असं आलं, तुम्हाला म्हणले सांगा याची दर्शनी किंमत सांगा शून्यची, तर शून्यची दर्शनी किंमत काय, त्याचं नाव काय 0, मग त्याची दर्शनी किंमत 0च। त्याचं नाव 0 आहे, तो कोणत्याही स्थानावर आला तरी त्याची किंमत 0च राहणार, कारण शून्याला स्वतःची काही अशी एक व्हॅल्यू नाही आहे। शून्याला कोणतीही स्वतःची किंमत नाही, म्हणून त्याला कुठेही नेऊन बसवा, त्याची काही किंमत वाढणार नाही। तुम्ही समजा एखादा माणूस पाहिलं तुम्ही बस स्टँडला, आहे की नाही, भिकारी आहे, त्याने जिंदगीभर अभ्यास केला नाही, काहीच नाही, आता भीक मागत हिंडत आहे, त्या भिकारीला तुम्ही कुठेही नेऊन बसवा, लोक त्याला भिकारीच म्हणणार, आहे की नाही। त्याला बस स्टँड मध्ये बसवलं तरी भिकारी म्हणतील, रोडवर आणलं तरी भिकारी म्हणतील, कुठेही नेऊन त्याची जागा कुठेही बदला, त्याला तुम्ही भिकारी म्हणूनच ओळखणार। तसं शून्याचं काम आहे। पण शून्यले भारी असते भाऊ, एखाद्या संख्येच्या जर पुढे आला, उजव्या बाजूला जर आला, तर त्या संख्येची किंमत वाढवते, त्या अंकाची किंमत वाढवते। म्हणून लक्षात घ्यायचं की आपल्याला जर समजा दशांश अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम जर ठरवायचा असेल, तर आपल्याला पहिल्यांदा त्या संख्येमधल्या जे काही संख्या दिलेली असेल त्या संख्येमधल्या अंकाची स्थानिक किंमत समजणं खूप गरजेचं असते। मग आता बघा, साधं सिंपल सांगतो तुम्हाला करून मी की एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष, इथपर्यंत आपण येऊ पहा, ठीक आहे, 10,000 लक्ष पर्यंत। आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000 लक्ष, समजा आपण इथे लिहिले 2, इथेही लिहिले 2, इथेही लिहिले 2, इथेही 2 लिहिले, इथे सगळीकडे आपण 2 2 2 2 लिहिले। याची किंमत किती असणार आहे, याची किंमत असणार आहे फक्त 2। किती असणार आहे 2, कारण ते एककाच्या जागेवर आहे, बरोबर आहे। मग या दशक स्थानच्या 2 ची किंमत किती असणार आहे, दशकच्या नंतर एक स्थान आहे म्हणून त्याची किंमत होणार 20। शतक स्थानच्या 2 ची किंमत जर पाहिली आपण तर त्याची होणार आहे 200। हजार स्थानच्या 2 ची किंमत पाहिली तर याची होणार आहे 2000। 10,000 स्थानच्या 2 ची किंमत पाहिली तर आपण याची होणार आहे 20,000। आणि लक्ष स्थानच्या 2,000 ची किंमत जर आपण 2 ची किंमत जर पाहिली तर ती होणार आहे 2 लाख। ओके, ठीक आहे। अशा पद्धतीने यांच्या स्थानिक किमती ठरतात। म्हणजे एकक स्थानी जो 2 आहे त्याची किंमत फक्त 2 असेल, दशक स्थानच्या 2 ची किंमत 20 असेल, शतक स्थानच्या 2 ची किंमत 200 असेल, हजार स्थानच्या 2 ची किंमत 2,000 असेल, 10,000 स्थानच्या 2 ची किंमत 20,000 असेल आणि लक्ष स्थानच्या 2 ची किंमत 20,000 असेल। अशा पद्धतीने यांच्या किमती ठरतात। आता हे झालं
साध्या म्हणजे संख्या आहे की नाही. पण आता इथं काय असते माहितीये का, दशक स्थान संपल्यानंतर एक दशांश येतो. जसं की मराठीमध्ये समजा एखादं वाक्य असेल, मी आंबा खातो. काय वाक्य आहे? मी आंबा खातो. हे संपल्यानंतर आपण इथं फुल स्टॉप देतो, पूर्ण विराम देतो की इथं वाक्य संपलेलं आहे. ओके, ठीक आहे. तसं संख्यांच्या बाबतीमध्ये इथे संख्या संपलेली आहे हे दर्शवण्यासाठी असा एक पूर्ण विराम असतो, त्याला आपण दशांश म्हणतो किंवा टिंब बिंदू काय म्हणायचं ते म्हणा, असं एक चिन्ह देतो आपण. हे चिन्ह असतं दशांशाचं. दशांशाचं म्हणजे काय की इथं एकक संपलेलं आहे, म्हणजे इथं संख्या संपली आहे, एकक नंतर हे चिन्ह येतं. याच्यानंतर मग आपलं काय चालू होतं, तर दशांश अपूर्णांक चालू होतात. मग इकडे काय असते, जसं या पद्धतीनं, जसं इकडे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आहे, तसं इकडे काय असतं, इथं असतं दशांश. काय असतं बाळांनो? दशांश. त्याच्यानंतर असतं शतांश, त्याच्यानंतर असतं सहस्त्रांश आणि त्याच्यानंतर असतं दशसहस्त्रांश. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने असतं. मग आता हे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष यांच्याकडे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आपण जर असं उजवीकडून डावीकडे जर आलो, बघा ही उजवी बाजू आहे, इकडून जर आपण इकडे आलो तर इकडे काय किंमत वाढत जाते, किंमत वाढत जाते, जाते की नाही पहा बरं, वाढत जाते. कशी वाढत जाते तर पहा, एकक आहे तिथं 2 आहे, त्याची किंमत 2च आहे. पण दशकाच्या जागेवर 2 ठेवले की त्याची 20 झाली, शतकाच्या जागेवर 2 ठेवले की त्याची 200 झाली, हजारच्या जागेवर 2 ठेवले की त्याची 2000 झाली, 10,000च्या जागेवर 2 ठेवले की त्याची 20,000 झाली आणि लक्षाच्या जागेवर 2 ठेवले की त्याची किंमत 2 लाख झाली. म्हणजे काय झाली, डावीकडे किंमत वाढत गेली. हे सुद्धा तसंच आहे, यांची सुद्धा डावीकडे काय होते, किंमत वाढत जाते. समजा आपण आता इथं लिहिलं 2, त्याच्यानंतर आपण आता पॉईंट आहे, 2च्या नंतर काय आला पॉईंट, पॉईंट नंतर समजा आपण इथं लिहिलं 1, इथं जर पॉईंट नंतर आपण परत इथंही 1 लिहिला, इथेही 1 लिहिला आणि इथेही 1 लिहिला, तर या 1 ची किंमत काय होते, तर या 1 ची किंमत होते फक्त 0.1 म्हणजे 0.1 होणार. ठीक आहे, ओके, 0.1 एवढीच याची किंमत झाली. याची किंमत काय होणार, 0.01 झाली. ओके, ठीक आहे. या सहस्त्रांची किंमत किती होणार, 0.001 होणार आणि दशसहस्रांची किंमत झाली 0.00001. ओके, अशा पद्धतीने याची किंमत बदलत राहते. मग आता पहा, याच्यामध्ये काय सांगितलं तुम्ही की याची सुद्धा किंमत काय असते, डावीकडे मोठी असते. काय असते, डावीकडे किंमत वाढत जाते, डावीकडे किंमत वाढत जाते, किंमत वाढत जाते. ठीक आहे, ओके. म्हणजे हा जो आहे एककाचा 1वा भाग आहे, समजा एकक 1 असेल, समजा इथं काय आहे, एकक 2 दिलाय, तर हा 2चा कितवा भाग आहे, हा 2चा 10वा भाग आहे. 2चा कितवा भाग आहे, 10वा. हा किती आहे, 2चा शतांश म्हणजे 100वा भाग, 100वा भाग आहे, 2चा 100वा भाग. हा 2चा कितवा आहे, तर हा 2चा 1000वा भाग आहे, 1000वा भाग. आणि हा 2चा कितवा आहे, तर 10,000वा भाग आहे, 10,000वा. आता हे कसं समजावं आपण, तर पहा मला सांगा 2चा 10वा भाग किती येणार, 2चा 10वा भाग म्हणजे 2 भागिले जर 10 केलं तर याचं उत्तर येतं 0.2. 2चा 10वा भाग, 1चा 10वा भाग 10 पैसे असतं, समजा आपण याला 2 रुपये कन्सिडर केलं, जर 2 रुपये, तर 2 रुपयाचा 10वा भाग किती झाले, 20 पैसे झाले. काय झाले, 20 पैसे. 100वा भाग म्हणलं तर 2च पैसे झाले. किती झाले, 2च पैसे झाले. म्हणजे पहा हा 20, 2 रुपयातला 2 रुपये जर कन्सिडर झालं तर 20 पैसे, 2 रुपयाचा हा भाग किती आहे, 2 पैशाचा आहे. म्हणजे इकडे जसं 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 जाऊ तसं तसं त्याची किंमत काय होत जाणार बाळांनो, कमी 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 होत जाणार. मग आपल्याला काय पाहायचं की एखादी संख्या दिलेली असेल, एककानंतर एकक पहिले पाहायचं, एककानंतर जर दशांश असेल आणि दशांश नंतर जी कोणती संख्या दिली त्याच्यातली दशांश जागची जी सगळ्यात मोठी संख्या असेल तिची किंमत सगळ्यात जास्त असते. मग तिच्यापेक्षा लहान शतांश असतो, तिच्यापेक्षा लहान सहस्त्रांश असतो आणि तिच्यापेक्षा लहान दशसहस्त्रांश असतो. आता हेच आपल्याला काय करायचं, म्हणजे आपल्याला शिकायचं आहे अपूर्णांकातला लहान मोठेपणा. पण मी तुम्हाला सहज एक पूर्वज्ञान तुमचं उजळणी व्हावी म्हणून तुम्हाला हे सांगितलं. आता आपण अपूर्णांकातल्या लहान मोठेपणाची उदाहरणं पाहूत कशी असतात. बघा, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या सर्वात शेवटी कोणती संख्या येईल. प्रश्न एकदम सोपा आहे, साधा आहे. काय म्हणते, पहिल्यांदा लक्षात घ्या, उतरत्या क्रमाने लिहायची. संख्या कशी लिहायची बाळांनो, उतरत्या क्रमाने. आणि काय विचारलंय, सर्वात शेवटी कोणती येईल. आता सर्वात शेवटी उतरत्या क्रमाने लिहायचं म्हणजे काय असते, सुरुवातीला सगळ्यात मोठी संख्या लिहावी लागते. सगळ्यात मोठी कधी कुठे येईल, सुरुवातीला, मग उरलेल्यातली मोठी, मग उरलेल्यातली मोठी, सगळ्यात शेवटी कोणती येईल, तर सगळ्यात शेवटी येते लहान संख्या. याचा अर्थ प्रश्न समजून घेतल्याशिवाय उत्तर लिहायचं नाही. प्रश्न असा आहे की पुढील ज्या संख्या दिल्या आहेत याच्यातली सगळ्यात लहान संख्या कोणती, असा इथं प्रश्न आहे. साधा सोपा सिंपल.
सिंपल प्रश्न आहे. पुढीलपैकी सगळ्यात लहान संख्या कोणची आहे? आता हे उत्तर पाहिल्याबरोबर आपल्याला कळतं की याच्यातली लहान कोणची आहे, पण मी समजून सांगतो. बघा इथं एकक किती आहे रे बाळांनो? 2 आहे एकक. ओके चला. इथं किती एकक आहे? 0 एकक आहे. इथं किती एकक आहे? 1 एकक आहे. इथं किती एकक आहे? 3 एकक आहे. आणि इथं किती एकक आहे? 2 एकक आहे. बघा याच्यात सगळ्यात लहान कोणती संख्या आली रे? ही 0 आहे की नाही? एककाच्या जागेवर 0 आहे म्हणजे सगळ्यात लहान येईल, कारण ही 1 आहे, 2 आहे, 2 आहे, 3 आहे. नंतर आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल. पण आपल्याला जर स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी पाहायचं की एककाच्या जागेवर सगळीकडे 2, 1, 3 आहे, पण इथं मात्र 0 आहे. याचा अर्थ ही सगळ्यात लहान संख्या आहे. सगळ्यात लहान संख्या कोणती आली मग? 0.75. ऑप्शन क्रमांक डी. किती लवकर आलं, किती फास्ट आलं, काही करायची गरज नाही. फक्त आपण काय पाहिलं? एकक. हे बघा इथं आता यांनी काय दिलं? पॉईंटच्या आधी प्रत्येकाकडे काही ना काहीतरी दिलंय. एककच्या जागी काय दिलेत? एककच्या जागी हे तीन संख्या दिल्यात. 1, 2, 2 आणि 3 ह्या 4 संख्या दिल्यात एकक असलेल्या. मग त्याची किंमत काय? त्याची किंमत तर दशांशपेक्षा मोठीच असणार आहे, कारण दशांश त्याच्यापेक्षा लहान असतो. आणि मग इथे एककाच्या जागी 0 आला. याचाच अर्थ सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 0.75 ही सगळ्यात लहान संख्या आहे बाळांनो. एकदम सोपा आहे. आता जर एकक सगळे सारखे असतील, आता समजा इथं 2 ठिकाणी एकक सारखा आलाय. बघा इथं आलंय 2.00, 2.00 आणि इथं आहे 2.25. आता बघा इथं एककाच्या जागी किती आहे? 2 आहे. इथे एककाच्या जागी किती आहे? 2 आहे. याच्यावरून आपल्याला कोण लहान कोण मोठं कळते का? कळत नाही. म्हणजे चला पहिला अंक सोडून द्या. आता दशांश नंतर इथं काय आलंय? तर 2 आलंय. दशांश नंतर इथं काय आलंय? तर इथं आलाय 0. मग 2 मोठा की 0 मोठा? तर 2 मोठा, म्हणून ही संख्या मोठी. 2.25 मोठी आणि 2.00 लहान. ओके ठीक आहे. अशा पद्धतीने आपण तुलना करू शकतो. पुढचा प्रश्न बघा. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात आधी कोणती संख्या येईल? आता पहा, लिहायच्यात कशा? उतरत्या क्रमाने लिहायच्यात. कशा लिहायच्यात बाळांनो? उतरत्या क्रमाने. म्हणजे सगळ्यात आधी कोणती येईल? मोठी येईल. मोठी. सगळ्यात आधी कोणती संख्या येणार? मोठी. सर्वात आधी कोणती येईल म्हणते? मग सर्वात आधी आपल्याला कोणती येणार आहे? मोठी. मग याच्यातली आपल्याला काय शोधायची? सगळ्यात मोठी संख्या शोधायची. तर पहा, एककाच्या जागेवर इथे काय आहे? 0. इथं पहा एककाच्या जागेवर काय आहे? 0. इथं पहा एककाच्या जागेवर काय आहे? 0. इथं पहा एककाच्या जागेवर काय आहे? 1. आणि इथं पहा एककाच्या जागेवर काय आहे? 0. एककाच्या जागेवर 1 एकाच ठिकाणी आला, बाकी सगळीकडे 0 आहे. मग मोठं काय आलं बाळांनो? 1 मोठा आला. म्हणून सगळ्यात मोठी संख्या कोणची आहे? 1. बाकी सगळे काय? 0.10, 0.50, 0.25, 0.75. इथं सगळ्यात मोठं काय आलं? 1 आला. म्हणजे सगळ्यात मोठी कोणती संख्या आली आपली? ही संख्या आली. तर एकदम सोप्या पद्धतीनं आपण हे सगळं उत्तर एकाच म्हणजे काही म्हणजे असा वेळच लागणार नाही. तुम्हाला जेव्हा असताना एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये NMMS असो, नवोदय असो, स्कॉलरशिप असो, पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्या स्पर्धा परीक्षामध्ये काय होतं की तुम्हाला उत्तर लवकर काढायचं असतं. उत्तर लवकर कसं निघतं? तर ते ट्रिक्स नुसार निघतं. मग ह्या सोप्या सोप्या ट्रिक्स अशा आहेत. मग याचं उत्तर काय आलं? 1.00, 1.00 हे आपलं उत्तर आलं. चला पुढे जाऊयात. बघा, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या. चला ठीक आहे. परत एकदा पुन्हा सगळ्यात आधी कोणती येणार संख्या? मोठी संख्या येणार. मधोमध कोणती संख्या येते? मग मधोमध म्हणजे ह्या किती असल्या पाहिजे? एक तर 5 असल्या पाहिजे, किंवा 3 असल्या पाहिजे, किंवा 7 असल्या पाहिजे. आता बघा इथं दशांश नंतर काय? एककाच्या ठिकाणी काय? 0. इथं सुद्धा एककाच्या ठिकाणी काय? 0. इथं सुद्धा प्रत्येक ठिकाणी एककाच्या जागेवर सगळीकडे 0 आहे. बघा इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथंही एककाच्या जागेवर 0 आहे, इथंही एककाच्या जागेवर 0 आहे आणि इथंही एककाच्या जागेवर 0 आहे. मग या 0 वरून आपल्याला कळेल का कोण लहान कोण मोठं? कळणार नाही, कारण सगळीकडे एककाच्या जागेवर काय? 0 आहेत. मग चला हे सगळे 0 सोडून द्या. याच्या पुढे जाऊयात आपण. आता आपण याच्या पुढे जाऊयात. बघा पुढे दशांश नंतर इथं काय आहे? दशांश नंतर आहे 0. इथं सुद्धा दशांश नंतर आहे 0. इथं सुद्धा दशांश नंतर आहे 0. इथं दशांश नंतर आहे 2 आणि इथं सुद्धा दशांश नंतर आहे 0. मग दशांश नंतर पहिला अंक सगळ्यात मोठा कुठं आला? तर या संख्येमध्ये आला 0.2. आणि म्हणून 2 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. मग आपल्याला काय विचारलंय? मधोमध येणारी विचारलंय. मग आता ही काय होईल आपली? सगळ्यात आधी येईल. कोणची? 0.2. ही आपण लिहिली 0.2 सगळ्यात आधी लिहिली. मग 2 नंबरला काय येणार आहे? तर आपण परत पुन्हा जाऊया. इथं काय आहे? 0. इथं काय आहे? 2. इथं काय आहे? 0. इथं संख्याच नाही, याचा अर्थ इथं 0 असणार आहे. इथं काय आहे? 0. मग आता पहा 2 नंबरला कोणची आली? ही संख्या आली, म्हणजे हे 0.02. मग 2 नंबरला आली 0.02. आता 3 नंबरची बघूयात. इथं काय आलंय? 2. याच्यामध्ये संख्याच नाही, म्हणजे काय? 0 असणार आहे. इथं काय आहे? 0च आहे. याच्यानंतर इथेही संख्या नाही, म्हणजे काय? 0. आणि इथं काय आलंय? 0. म्हणजे 3 नंबरला कोणती आली? तर 3 नंबरला आली ही संख्या 0.002. 0.002. आता बघा, आता आपल्याकडे ही संख्या झाली लिहून, ही संख्या झाली, ही 3 संख्या झाली. आता आपल्याकडे उरल्या 2 संख्या. आता याच्यानंतर इथं काय आलंय? 2 आलंय आणि इथे काय आलंय? 0 आलंय. मग काय आलंय? आधी 2 इथं आलंय, इकडे तर अजूनही 0च आहे, म्हणजे 3 नंबरला आली 0.0002 आणि उरलेली संख्या इकडे येणार
0.00002. मग पहा आपल्याला काय विचारले मधोमध, मग इकडून 1 2 3 नंबरला ही आली, इकडून सुद्धा 1 2 3 नंबरला हीच आली, मग मधोमध येणारी संख्या कोणती आहे तर 0.002. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आलेलं आहे बघा. चलो ओके. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला साध्या सिंपल पद्धतीने फटाफट सोडवता येतात. आता बघा खालील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती येईल? पहा उतरत्याच क्रमाने मांडायची म्हणजे सगळ्यात आधी मोठी संख्या येईल, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे काय तर सेकंड लार्जेस्ट नंबर आपल्याला पाहिजे, म्हणजे दुसरी मोठी संख्या पाहिजे. चलो ठीक आहे, याच्यातली सगळ्यात मोठी संख्या शोधायची आपल्याला. बघा एककाच्या स्थानी किती आहे? 3 आहे. इथं सुद्धा किती आहे? 3 आहे. इथं सुद्धा किती आहे? 3 आहे. आणि इथं किती आहे? 2 आहे. इथं किती आहे? 2 आहे. आता 2 वाल्या तर लहान आहेत, त्यांना बाजूला सोडा. 3 वाल्या मोठ्या आहेत, पण एकाच ठिकाणी 3 आलंय का नाही? 3 ठिकाणी 3 आलंय. मग आता दशांश नंतर याच्या सोबत काय आहे? इथं 2 आहे. दशांश नंतर याच्या सोबत काय? इथं 5 आहे. आणि दशांश नंतर याच्या सोबत काय? इथं 7 आहे. सगळ्यात मोठी कोणची आली? दशांश नंतर 7 असलेली. मग 3.75 ही झाली सगळ्यात मोठी संख्या. ओके चलो ठीक आहे. 7 नंतर उरलेल्या 2 मध्ये मोठं काय? 3.5 म्हणून ही आली 3.50 आली बाळांनो. आणि त्याच्यानंतर काय आलंय तर 3.25 3.25 असं आलंय. आपल्याला काय विचारली? दुसऱ्या क्रमांकाची. मग हे झाला पहिला क्रमांक आणि हा झाला दुसरा क्रमांक. दुसरा क्रमांक काय आला आपला? 3.50. काय आलं उत्तर आपलं? सी 3.50. चलो ओके ठीक आहे, परफेक्ट आहे, सोपा आहे. पुढचं गणित पहा एक. खालील संख्या उतरत्या क्रमाने पुन्हा एकदा उतरत्या क्रमाने मांडल्यास उजवीकडून आहे उजवीकडून तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या असेल? उजवीकडून म्हणजे काय झालं? इकडून इकडे यायचं आता आपल्याला, आहे की नाही? रिटर्न यायचंय, रिटर्न. ओके उजवीकडून विचारलंय. बघा इथं किती आहे? एककाच्या ठिकाणी 2, इथं किती आहे? एककाच्या ठिकाणी 2, इथं किती आहे? एककाच्या ठिकाणी 3, इथं किती आहे? एककाच्या ठिकाणी 3 आहे. 2 तर लहानच झाले, आता हे 3 सारखे आल्या. दशांश नंतर इथं आहे 0 आणि दशांश नंतर इथं आहे 2, म्हणजे सगळ्यात मोठी कोणती झाली? ही 3.2 वाली, म्हणजे ही सगळ्यात मोठी झाली. मग आपण ही लिहिला 3.225 ही झाली सगळ्यात मोठी. 2 नंबरला कोणती आली? 3.00 ही आली. 3 नंबरला कोणती आली? आता दोन्हीकडे 2 2 आहे, सांगता येणार नाही. मग हा घेतला 2.2, इथं सुद्धा तसंच आहे 2.2, अजूनही आपल्याला सांगता येणार नाही. मग याच्यानंतरची संख्या इथं काय आली? 2.5 आली. आणि याच्यानंतर इथं काय आलं तर 2.2 आलं, म्हणजे हे 2.25 झालं, 2.22 झालं. म्हणजे मोठं कोण आलं? हे आलं, म्हणून हे आलं 2.25. त्याच्यानंतर येणार ही 2.225 जी असेल ते. आपल्याला विचारले उजवीकडून तिसरी, पहिली दुसरी तिसरी 3.00. चलो ओके, कोणची आहे मग ही? तिसऱ्या क्रमांकाची संख्या 3.000 ही जी आली ती आली. ओके ठीक आहे, 3.000 हे आपलं उत्तर. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? ह्या संख्यांना आपण सोडू शकतो. आता सांगायचा मुद्दा असा आहे बाळांनो की असे आणखी काही गणित आहेत. तर महत्वाचा मुद्दा असा आहे, अजून 2 गणित आहेत, ती तुम्ही करू शकता नंतर पाहून. तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवतो, ती तुम्ही सोडवायची. हे जे 6वं गणित आहे हे तुम्ही सोडवायचंय आणि हे जे 7वं गणित आहे हे सुद्धा तुम्ही सोडवायचंय. आता महत्वाचा मुद्दा असा आहे बाळांनो की आपली NMMS ची 2025-26 साठीची बॅच चालू होणार आहे आणि ती चालू होणार आहे 1 ऑगस्टला. 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. ओके, तर 1 ऑगस्ट पासून सुरू होणारी ही बॅच जर तुम्हाला हवी असेल, या बॅचची फीस आहे 4000 रुपये आणि याच्यामध्ये दररोज 2 तास लाईव्ह येणार आहे. शेवटी आपल्या जवळपास एक 30 ते 40 एक प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडून घेतल्या जाणार आहेत. तर NMMSच्या बॅचसाठी चोपडे सर आहेत जे की परफेक्ट गणित शिकवतात, एकदम सुंदर. मी पण काही भाग शिकवणार आहे, चोपडे सर पण काही भाग शिकवणार आहेत. त्याच्यानंतर विकी कुटे सर आहेत, यांचं बुद्धिमत्ता म्हणजे महाराष्ट्राला माहित आहे सगळ्या की किती भारी शिकवतात ते, त्याच्यामुळे काही विषय नाही. हे बुद्धिमत्ता कुटे सर शिकवणार आहेत आणि मी तुम्हाला GK शिकवणार. GKचा सिलेबस खूप मोठा आहे, तर तेवढा पूर्ण शिकवण होत नसतो, पण मी ज्या पद्धतीने शिकवायचा त्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट ट्रिक्सनुसार कसा शिकवता येईल ते मी शिकवणार आहे. तर असं ही तिघांची बॅच आहे, अत्यंत सुंदर बॅच आहे. बेसिक पासून घेणार आहोत आपण आणि हा सिलेबस तुमचा पूर्ण होईल. त्याच्यानंतर 30 ते 40 जवळपास प्रश्नपत्रिका सॉल्युशन त्याच्यात होणार आहे, तुम्हाला मिळणार आहे, तुमच्याकडून त्या सोडून घेतल्या जाणार. तर तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल NMMS ची 2025-26 ची, तर त्याच्यासाठी तुम्हाला ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करावं लागेल. आणि जर समजा तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे 1 ऑगस्टच्या पूर्वी, नाहीतर परत ऍडमिशन मिळणार नाही. म्हणून 8830370068 या नंबरवर फोन करा, रजिस्ट्रेशन करून घ्या आणि ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या. याशिवाय आपल्या ॲपवर नवोदयची बॅच चालू आहे, त्यानंतर इंग्रजीची बॅच चालू आहे, 5वी नवोदयची बॅच चालू आहे, इंग्रजी व्याकरणची बॅच चालू आहे, त्यानंतर इंग्रजी स्पीकिंगची चालू आहे, त्याचबरोबर मराठी व्याकरणची बॅच चालू आहे. सगळ्या बॅचेस आहेत आपल्या ॲपवर. तुम्ही फक्त ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि ही बॅच पाहिजे असेल तर 8830370068 या नंबरवर काय करा? कॉल करा. ओके ठीक आहे, थांबूया इथं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ATM गुरु एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.